रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून शिंपल्यातील चांदणी नावाची कथा। जगात पहा, जागोजागी मूर्ख माणसं भेटतात। फार संताप येतो। नाही म्हणजे माणसाच्या हातून कधी क्वचित एखादा मूर्खपणा घडला तर सोडा हो, पण ही माणसं मुळी कधीच शहाणपणानं वागत नाहीत। एकसारखी मूर्खपणा मागून मूर्खपणाच करीत राहतात आणि या मूर्खपणापायी स्वतःचं आणि दुसऱ्याचं भयंकर नुकसान करतात। म्हणजे कधी कधी दुसऱ्याचं नुकसान होतं असं नाही, पण मनस्ताप व्हायचा तो होतोच। दिवसेंदिवस वर्षानुवर्ष मनस्ताप होत राहतो। म्हणजे बोला, हे काय कमी नुकसान आहे का? उदाहरणं हवीत अशा माणसांची अहो, एक का ढिगभर देता येतील। आमच्या बँकेतला तो कॅशियर मुलाबाळांचा विचार न करता एक दिवस 10 लाखांचा फ्रॉड केला। आता बँकेतले फ्रॉड बहुतेक कधीच उघडकीला आल्याशिवाय राहत नाहीत, कारण 100 ठिकाणी चेक असतो। पण यानं फ्रॉड केला तो अगदीच बावळटपणानं। सरळ नोटांची पॅकेट्स ड्रॉवरात टाकली, दुपारी ड्रॉवर साफ करायला काढला न इतर कागदपत्रांबरोबर ती पॅकेट्सही टाकली पिशवीत। पिशवी घरी पाठवून दिली पोराबरोबर। आता सांगा, पॅकेट्सच कमी आली होती असं यानं कितीही छाती बडवून सांगितलं तरी त्यावर विश्वास कोण ठेवणार? अगदी रिझर्व्ह बँकेपासून सरळ चेक करीत आले, ते मुळी कॅशियरवर वॉरंट घेऊनच। बरं, त्यातनं लटपटी खटपटी करून सुटायचं, आमच्यासारख्या कुणाच्या तरी सल्ल्यानं वागायचं ते नाही। घबराट झाल्याबरोबर हा पठ्ठ्या विष घेऊन मोकळा, म्हणजे आणखी एक मूर्खपणा। पडली बायको पोरं उघड्यावर। त्यावेळी मी ब्रँचचा मॅनेजर होतो। त्याच्या एका मुलाला नोकरीला लावून घेतलं। बायकोला पण कुठंतरी काम मिळवून दिलं। फंड गोळा केला। म्हटलं संसारच उघड्यावर पडलाय म्हणून खूप मदत केली त्याच्यासाठी। नंतर इतकं केलं तर आधी काय आम्ही चांगला वकील देऊन त्याला सोडवला नसता? पण नाही, याचं विष पिण्या वाचून अगदी अडलं होतं। बेकड चाला तर अशी ही फुलिश माणसं आतापर्यंत किती पाहिली म्हणून सांगू? शेवटी कानाला खडा लावला। माणसांपासून लांब राहायचं, कोणात मिसळायचं म्हणून नाही, कुणाशी ओळख सुद्धा करून घ्यायची नाही, म्हणजे त्यांच्यात ती नसती गुंतवणूक नको आणि त्यांच्या मूर्खपणाचा आपल्याला उपद्रव नको। आधीच ठरवून ठेवलं होतं रिटायर झाल्यावर समुद्रकिनाऱ्याजवळ एक छोटासा टुमदार बंगला बांधायचा। शक्यतो बांधलेलाच घ्यायचा, म्हणजे त्या बांधकामात कुणी फसवणारी, इकडचं तिकडे करणारी उद्धट मूर्ख माणसं भेटायला नकोत। एक गडी ठेवायचा, वर काम स्वयंपाक सोबत वगैरेंसाठी की बस। दुसरं कोणी तिकडे फिरकायला नको। आपण बरे की आपलं वचन बरं। हवंय कशाला कोणी सोबतीला? पुस्तकांसारखी दुसरी सोबत नाही। त्यातनं जन्मभर बँकेच्या नोकरीत असताना इकॉनॉमिस्ट आणि रोजचे फायनान्शियल एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाइम्स याच्याशिवाय कसलं वाचन केलेलं नाही। अगाथा ख्रिस्तीपासून रवींद्रनाथ टागोरांपर्यंत सगळी मंडळी वाट बघतायत आपली। वाचत बसलं तर 2 जन्म पुरायचे नाहीत। नाही म्हणजे तशी मला वाचनाची खास आवड आहे अशातला भाग नाही, पण वाचनाचं एक बरं असतं, लोकांचा संपर्क नसतो, माणसांच्या मूर्खपणापासून लांब राहता येतं। किती मूर्ख माणसं आजवर पाहिली म्हणून सांगू? मगा कॅशियरचं सांगितलं ना, त्याच्यासारखी आणखी एक मूर्ख बाई। हो, अगदी गुलशन हे नाव देखील तिला मी दिलेलं बरं का? नाहीतर मूळची आपली मराठीच, गोव्याकडची बाई, गुलाब नावाची। मी अधनमधनं जायचो तिच्याकडे, एक आपली गरज म्हणून। प्रेम बिम काही नाही, या प्रेमाचं मोठं लफडं असतं हो।
मन गुंतवून ठेवायचं आणि जागोजागी त्या माणसाच्या मनाला काय वाटेल याचा विचार करायचा. निम्मा वेळ आपण आपले नसतोच आणि एवढी किंमत देऊन मिळतं काय तर बहुतेक वेळा रुसवे फुगवे रडणी कढणी आणि कित्येकदा शिव्या सापसुद्धा. मग सोडायचं म्हटलं तरी लगेच आपण दुष्ट चांडाळ ठरतो. तेव्हा या सगळ्या मनाच्या भानगडीपेक्षा सरळ शरीराचे आणि पैशाचे व्यवहार पुरवतात. पैसे देऊन टाकले की सगळं स्वच्छ, मागे काही राहत नाही. तर असा माझा आणि गुलशनचा संबंध कैक वर्षांचा. लग्न आपण कधी केलंच नाही. पहिल्यापासूनच पक्क ठरवलं होतं लग्न कधीच करायचं नाही. बस नाही पाहिजे ती झगझग म्हणजे नाही पाहिजे. कोण हो ते एकसारखं बायकोला खुश ठेवायला धडपडणार, मुलांची जबाबदारी घेणार, ती चांगली निघतात का वाईट याच्या काळज्या ओढवून घेणार, त्यांच्यासाठी इस्टेटी ठेवणार आणि वरती आपल्याला विचारित नाहीत म्हणून तक्रारी करणार. आत्ता जसा मजेत मी इथं या समुद्राकाठच्या बंगल्यात एकटा पुस्तक वाचत बसतो तसं करता आलं असतं. मग यांची लग्न, त्यांच्या मुंजी, यांचे वाढदिवस, त्यांचे गृहप्रवेश, माणूस नाना प्रकारच्या कटकटीत सापडतो. मग त्याला स्वतःला थोडी शांतता हवी असते. तीच बिलकुल मिळेनाशी होते या सगळ्या मूर्ख स्वार्थी आपमतलबी लोकांपायी. मग जमवायचाच कशाला त्यांचा गोतावळा आपण आपल्या भोवती. म्हणून लग्न बिग्न काही न करता लग्नाचं सुख वेळोवेळी गुलशनकडनं मिळवत राहिलो. त्याचा पुरेपूर मोबदला देऊन सगळा आपला सगळीकडे हिशोब क्लिअर बघा. कोणाचं काही देणं ठेवून आपण जाणार नाही. इतरांसारखे आपण खूळचट कदरू नाही. तेव्हा गुलशनला रोख पैसे, कपडे, प्रेझेंट्स, मिठाया असं जन्मभर देत राहिलो. अगदी ती नको नको पुरेपुरे म्हणेस्तवर. आपलं तत्व सोडून कधी तिला लोकांतही नेली. नाटकं, सिनेमा दाखवली. नाटक म्हटलं म्हणजे आपलं डोकं दुखतं, पण तिच्यासाठी मोठी मोठी गाणी बजावणी असलेली नाटकं पाहिली. तिला टॅक्सीतून हिंडवलं. खुळ्यासारखा 26 जानेवारीच्या दिव्यांच्या आराशी दाखवत हिंडलो. काय काय केलं नाही तिच्यासाठी. आणि या गुलशननं एके दिवशी अचानक काय करावं? लग्न आपल्याहून 10 वर्षांनी लहान असलेल्या माणसाशी म्हणजे काय तिला अवदसा आठवली ते बघा. माणसं खुळी असतात म्हटलं ना ते एवढ्याच करता. प्युअर स्टुपिडिटी हो. बरं, त्या माणसाच्या नोकरी धंद्याचा काही पत्ता नाही. म्हणजे तो बसून खाणार. हिनं आजवर जे काही कमावलं तेच म्हणजे आमचाच पैसा. बरं, मी काही मालकी गाजवणार नव्हतो तिच्यावर. एकदा ती आपल्या लग्नाची बायको नाही म्हटलं की आपली कसली मालकी. आपल्या दृष्टीला तिच्याकडे कोण येतं आणि कोण नाही याचा आपण थोडाच हिशेब ठेवायला बसलोय. तेव्हा तो तसा तिच्याकडे येत राहिला असता तरी आपली हरकत नव्हती. आपलं आता वय झालेलं आणि तो त्या मानानं तरुण असा विचार करून मीही गप्प बसलो असतो. पण आता मला सांगा, एवढ्या तरुण पुरुषाची गरज पडावी अशी ही काय तरुण लागून गेली होती? पण ठीक आहे गरज. त्यासाठी त्याच्याशी लग्न कशाला? का त्याच्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत म्हणून त्याच्याशी लग्न करायचं? सालीला अक्कलच नाही. आणि मला सांगितलं कधी? तर मी तिला हा बंगला खरेदी केल्याचं सांगायला गेलो तेव्हा. माझा विचार होता हिला सांगायचं अदनवदन येऊन राहा बंगल्यावर. दारात समुद्र फेसाळतो आहे, सूर्यास्त होताना दिसतो आहे. अशा वेळी मी न गुलशननं बंगल्याच्या अंगणात खुर्च्या टाकून ग्लासमध्ये बर्फ खुळखुळवत विस्कीचे गुटके घेत अंधार पडेपर्यंत जुन्या गोष्टी बोलत बसावं. विस्कीचा मंद असर
अंगभर पसरत असताना एकमेकांचे हात हातात घेऊन जड झालेल्या जिभेनं न कळणारं काहीतरी एकमेकांना पुन्हा पुन्हा सांगत राहावं आणि काळोख पडला तरी दिवा लावायचं भानच राहू नये असं काहीतरी माझ्या मनात एकसारखं घोळत होतं. पण हे गुलशनला सांगायचं राहूनच गेलं. ती आपलं घर कायमचं बंद करून कड्या कुलप लावून त्या आपल्याहून 10 वर्षांनी लहान असलेल्या दळीद्री कारकुनाचा संसार सजवायला निघून गेली. माझ्या त्या समुद्रकाठच्या बंगल्याच्या खरेदीविषयी किंवा विस्की पीत बसण्याविषयी काहीही न ऐकता बावळट कुठली जाताना मला म्हणते, काही चुकल्या माकल्याची माफी करा. आता माफी कशाची करणार? सगळं चुकलं होतं, अगदी एकूण एक. पण माफी करणारा मी कोण न ग? सगळ्याचा मूर्खपणा दुरुस्त करायचा मी काय मागता घेतलाय? त्या कॅशियरला मी वाचवू शकलो का? नाही ना. मग तुला तरी कुठनं वाचवणार? हे एक उदाहरण सांगितलं माणसांच्या मूर्खपणाचं. गुलशन गेली, माझ्या आयुष्यातून कायमचीच गेली. तिला या वयात लग्न का करावंसं वाटलं हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. तिचा वेडपणा एवढंच म्हणून मी ते सोडून दिलं. अर्थात त्यामुळे मी काही मोठा दुःखी झालो अशातला भाग नाही, कारण आपण आधीच ठरवलं होतं की माणसांमध्ये गुंतायचं नाही. ते धोक्याचं असतं, मनस्तापाचं असतं. आता हेच बघा ना, मी गुलशनवर प्रेमबिम करत असतो तर तिनं मला फसवलं वगैरे तक्रारी करत बसलो असतो. त्याच्याकडे दाद मागत फिरलो असतो. जीव द्यावा असं मला वाटलं असतं आणि तेवढं धैर्य नाही म्हणून उदासवाणा तरी होऊन बसलो असतो. पण छे, गुलशन गेली आणि लगेच मी तिला साफ विसरून गेलो. इथे या बंगल्यात येऊन राहायला जरी तिनं नकार दिला असता तरी मी तो अपशकुन मानला नाही. एकटाच येऊन इथं राहायला लागलो. इथं येऊन राहायला जरी तिनं नकार दिला असला तरी मी तो अपशकुन मानला नाही. एकटाच येऊन इथं राहायला लागलो. मनातलं जे चित्र होतं त्यातली गुलशन पुसून टाकली आणि बाकी विस्की, समुद्र, काळोख ही तशीच ठेवली. गुलशनला काढून टाकल्यानं त्या चित्रात पडून पडून असा कितीसा फरक पडणार मला नाही वाटत. एकटेपणा तो काय, त्याचेही काही फायदे आहेतच. माणसाला बोलावं लागत नाही, शांतपणे विचार करता येतो वगैरे कित्येक. मग राहिलं एकटं तर काय झालं? नाही, मला नाही त्याचं एवढं काही वाटत. पण माणसांचा मूर्खपणा हा सगळीकडे पसरलेला असतो. तो काही केल्या आपली पाठ सोडित नाही. कारण इथं या समुद्राकाठच्या एकाकी बंगल्यात राहायला आल्यानंतरही एक मूर्ख माणूस मला भेटलंच. त्याचं असं झालं, इथं आल्यानंतर 2 दिवसांनी विचार केला, दिवसभर बसून बसून काय करायचं, संध्याकाळी थोडं फिरून यावं वाळूतून, तेवढंच बरं वाटेल. निघालो. वारंही छान पडलं होतं. समुद्राला ओहोटी होती. पाणी लांबपर्यंत आतमध्ये गेलं होतं आणि नागबोडी घड्या पडलेली ओली चिकट पुळण सूर्याच्या शेवटच्या किरणांमध्ये सोन्यासारखी लखलखत होती. सबंध किनारा निर्मनुष्य होता. फक्त एक आणि एकच आकृती वाळूत बसली होती. मी पुळणीवरून चाललो होतो त्यामुळं एका बाजूनं सूर्यप्रकाश पडलेली तिची रूपरेखा मला समोरून स्पष्ट दिसत होती. ती एक लहानखुरी म्हातारी होती. 55, फार तर 60 वर्षांची. तिच्या रुपेरी केसांना एका बाजूनं सोनेरी झळाळी आली होती. अंगावरचं पांढरं शुभ्र लुगडं सुद्धा त्या सोनेरी प्रकाशात तांबूस शेंद्री वाटत होतं. पण ती अशी एकटीच कशी येऊन बसली या एकाकी समुद्रा किनाऱ्यावर तिन्ही सांजेच्या वेळी? आणि हातानं कसला चाळा चाललाय? वाळूत काहीतरी करते, किल्ला बिल्ला बांधते की काय लहान पोरासारखा? आणि ही आहे कोण? मी तिच्या जवळ गेलो. थोड्या अंतरावर उभं राहिलो. तिच्याकडे पाहत तिनं माझ्याकडे लक्ष गेलं. एवढ्या एकांत समुद्र किनाऱ्यावर हा एक पुरुष कुठून आला म्हणून ती दचकली नाही, बहलीही नाही.
तिनं आपला चाळा चालूच ठेवला. ती काय करते हे माझ्या आता लक्षात आलं. ती आपल्या आजूबाजूचा एक एक शिंपला उचलून त्याची आतली बाजू पाहत होती. काळजीपूर्वक पाहून नंतर तो शिंपला फेकून देत होती. मी तिच्या अगदी जवळ जाऊन तिला विचारलं, हे काय करताय बाई? तिनं वर मान करून माझ्याकडे पाहिलं, हसून म्हणाली, तुम्हाला नाही कळायचं ते. इतकी म्हातारी बाई, पण तिचं हसणं इतकं मोहक होतं. असलं हसणं शिकायला गुलशनला 7 जन्म घ्यावे लागले असते. मी बसू इकडे? मी विचारलं. खुशाल? तिनं मान डोलावली. मी थोडं अंतर सोडून वाळूत बसलो. तिचा आपला उद्योग चालूच. शिंपला घ्यायचा, उलटा करायचा, निरखून बघायचं आणि निराश झाल्यासारखं करून तो फेकून द्यायचा. इकडे जवळपास राहता? मी विचारलं. हो, पलीकडच्या रायकरांच्या आळीत. कितीतरी वर्ष आम्ही तिथे राहतो. ती म्हणाली. चला, म्हणजे माझ्या चौकशीचा तिला राग तरी आला नव्हता. माझ्याशी बोलावं अशी तिची इच्छा दिसत होती. मी इथून जवळच राहतो. हे असं सरळ चालत राहिलं की 2 वाड्या सोडून लागतो तो माझा बंगला. मी माहिती दिली. मग आम्ही खूप गप्पा मारल्या. काळोख पडेस्तवर. म्हातारी फार बोलकी नव्हती, पण दुसऱ्याचं बोलणं ऐकायला तिला आवडत असावं. मी तिला रायकरांच्या आईशी सोडून आलो. आतपर्यंत येतो म्हटलं तर म्हणाली, नको, मी जाईन. शिवाय तिथं पंचायतीचा कंदील होता. त्याच्या उजेडात वाट सहज दिसण्यासारखी होती. मी तिला त्या शिंपल्यासंबंधी पुन्हा विचारलं नाही, पण ती काय शोधत होती याबद्दल मला मोठं कुतूहल वाटून राहिलं होतं. दुसऱ्या दिवशी मी जरा लवकरच समुद्रावर गेलो. ऊन पुष्कळच कमी झालं होतं, पण सूर्यास्ताला अवकाश होता. म्हातारी येऊन बसलीच होती. तिचा तोच उद्योग चालू होता, शिंपले उलगडून पाहण्याचा. मला पाहताच ती प्रसन्न हसून म्हणाली, बसा. बराच वेळ मी इकडच्या तिकडच्या अवांतर विषयांवर गप्पा मारल्या. मग एकदम विचारलं, तुम्ही काय शोधत असता हो त्या शिंपल्यांमध्ये? ती हसली. सांगितलं तर तुम्ही मला वेड्यात काढाल का? आतमध्ये लाल रंगाचं वर्तुळ असलेला शिंपला शोधते मी. लाल रंगाचं वर्तुळ? हो, पण कुठल्याच शिंपल्यात लाल रंगाचं वर्तुळ नसतं. माहिती आहे मला, म्हणूनच आम्ही ती खूण ठरवली होती. तुम्ही आणि दुसरं कोण? माझा मुलगा 10 वर्षांपूर्वी समुद्रावर गेला. बोटीवर होता. गेल्यापासून काही निरोपच नाही. मी इतकी काळजीत पडले. काळजीनं मला रात्री झोपसुद्धा लागेनाशी झाली. रात्रंदिवस त्याचा चेहरा नजरेसमोर दिसायचा. मला तो त्याला मी, दुसरं कुणीच नव्हतं आम्हाला. म्हणजे त्यानं लगेच पत्र पाठवायला हवं होतं की नाही, पण नाही, त्यानं पत्रच पाठवलं नाही. आई काळजी करील हे माहीत असूनही पत्र पाठवलं नाही. त्याला वेळ झाला नसेल तिथल्या कामात, नाहीतर सोय नसेल तिथं टपालाची नीटशी. असंच समाधान करून घेऊन मी कसे तरी दिवस काढले. पण आतल्या आत कळायचं की ते समाधान खोटं आहे. काहीतरी झालंय त्याला नक्कीच, त्याशिवाय तो नाही राहणार. खुशाली कळवल्या वाचून मी त्याच्या काळजीनं रडून रडून डोळे सुजवून घेतले. पण त्याची बोटभर चिठ्ठीही आली नाही की तो स्वतः परत आला नाही. मग काय, एक दिवस सगळं वाट पाहणंच संपलं. त्याचा एक मित्र रजेवर आला होता या भागात. इथनं 10 मैलांवर त्याचं गाव. पण तो मुद्दाम मला येऊन भेटून गेला. म्हणाला, बातमी सांगायला आलो. दुर्दैवाचा खेळ आहे, पण तुमचा मुलगा गेला. इथनं गेल्यापासून 2-4 महिन्यांतच गेला. डेकवर काम करत होता. समुद्र गरजत होता. हवा वादळी होती. आम्हाला कोणाला डेकवर काम करायचा धीर नव्हता, पण यानं धिटाईनं काम मागून घेतलं. चिल्लर काम होतं रिपेरिंगचं, पण नसतं केलं तर जहाजाला धोका होता. याने धाडस दाखवलं म्हणून कॅप्टननं शाबासकी दिली, पण धाडस अनाठाई होतं. समुद्राच्या खवळण्याला पारावार नव्हता. एक राक्षसी लाट डेकवर आली आणि त्याला आपल्याबरोबर पाण्यात
ओढून घेऊन गेली. तुमच्या मुलाला शिवराचं मरण आलं, पण फार लहान वयात आलं. बातमी ऐकली न मी हादरूनच गेले. दुःख करीत बसण्याला अर्थ नव्हता, कारण सांत्वन करायलाही जवळ मायेचं माणूस नव्हतं. मी आतल्या आत दुःख जिरवत दगड व्हायला लागले. आणि एक दिवस मला आठवलं, अगदी अचानक आठवलं. माझा मुलगा मला सांगून गेला होता, आई, पाण्यावर जरी माझं काहीही बळवाईट झालं तरी मी तुला विसरणार नाही. परलोकात देखील आई, मला तुझी आठवण येईल. याची खूण म्हणून मी समुद्रातनं तुला एक शिंपला पाठवीन. तो मीच पाठवलाय हे तुला समजावं म्हणून मी त्याच्या आतल्या बाजूला एक लाल वर्तुळ काढीन. तुला तो शिंपला मिळाला की वाटेल मी आहे. मी आहे, तुझ्या जवळच आहे. तुझ्यापासून मी कधीच दूर गेलेलो नाही. ही सगळी हकीकत तिनं खूप वेळ लावून सविस्तर सांगितली. बोलत असताना सुद्धा ती एका हातानं वाळूतले शिंपले उलगडून बघतच होती. ते आठवलं आणि मी किनाऱ्याकडे धाव घेतली. गेली कोण जाणे किती वर्ष रोज संध्याकाळी मी ओहोटीच्या वेळेस इथं वाळूत येऊन बसते आणि शिंपले उलगडून पाहते. अजून मला लाल वर्तुळाचा शिंपला मिळालेला नाही. पण मला खात्री आहे, एक ना एक दिवस मला तसला शिंपला मिळेलच. माझा बाळ मला विसरलेला असणं शक्यच नाही. आता अंधार पडायला लागला होता. क्षितिजावर लाल रंगाचा चंद्र दिसायला लागला होता. दूरवरून समुद्राची गाज ऐकू यायला लागली होती. भरतीला सुरुवात झालेली दिसत होती. मी तिला आईच्या तोंडाशी सोडलं आणि घरी गेलो. विस्कीची बाटली उघडली आणि समोरच्या काळोखाकडे पाहत त्या म्हातारीचाच विचार करीत बसलो. माणसानं किती मूर्ख असावं याची ही बाई म्हणजे लिमिट होती. अगदी आमचा फ्रॉड करणारा कॅशियर आणि अवेळी लग्न करणारी गुलशन, ही दोघंही तिच्या मानानं खूपच शहाणी ठरली असती. मेलेला मुलगा, त्याच्याकडून निरोप येण्याची वाट पाहायची, ती सुद्धा रोज भरती ओटी बरोबर इकडून तिकडे फेकले जाणारे शिंपले शोधून. संपूर्ण निर्बुद्धपणाचं असं दुसरं उदाहरण मी तरी पाहिलेलं नाही. आणि मनाची गुंतवणूक किती. मुलगा गेला, त्याला 10 वर्ष उलटून गेली. आज तो जगातही नाही, तरी हिला आपली त्याची आशा आहेच. यासाठी माणसाला बायको नको, मुलं नकोत. माणसानं माझ्यासारखं सडाफटिंग असावं. आम्हाला आहे कुणाचं सुखदुःख, आम्हाला आहे कुणाची आशा. गुलशन नसली तरी आमचं काही बिघडत नाही. मुलगा नसला तरी बिघडत नाही. कोणी नका येऊ म्हणावं. मी एकटा पीत बसेन इथं. वाटलंय काय, नाही तर मी काय एकटेपणा घालवायला त्या म्हातारीसारखा शिंपले उलटत बसणारे. मूर्ख कुठली. असल्या वेड्या लोकांचं तोंडसुद्धा बघू नये. रात्रभर मी त्या म्हातारीचा विचार करीत बसलो. त्यानंतर माझा तो एक ठराविक कार्यक्रमच होऊन बसला. रोज संध्याकाळी मी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जात असे. रोज तिला तिथं बसलेली बघत असे. ती शिंपले उलटतच राही. मी मनातल्या मनात तिची टिंगल करीत असे, पण उघडपणे काही बोलून तिला दुखावत मात्र नसे. आपल्याला काय करायचंय. ती करे ना कसलाही खोळेपणा. म्हातारीचं सगळं बोलणं आपल्या मुलाविषयीच चालायचं. तो दिसे कसा, बोले कसा, आडदांडपणा कसा करी, त्यानं आपणहून कशी बोटीवरच्या नोकरीची माहिती काढली, आपण त्याला जाऊ नको म्हणून किती परोपरीने थांबवलं, त्याचा स्वभाव कसा त्याच्या लहानपणी गेलेल्या वडिलांसारखाच होता. नाना गोष्टी ती अगदी तपशीलवार सांगायची आणि बोलणं शेवटी शिंपल्यावर यायचं. मला तिचं ते वेड आणि तिचा तो चाळा अगदी सहन व्हायचा नाही. पण आपण दुसरं काय करणार. ही मूर्ख माणसं
बोलतील ते ऐकून घ्यायचं, करतील ते बघायचं. तुम्हाला गंमत माहीत नाही, फार वर्षापूर्वीपासून आम्ही शिंपल्यांविषयी असंच बोलत असू. तुम्ही आत्ता आलात इथं या गावात म्हणून, पण आम्ही उभा जन्म काढला समुद्राच्या काठाशी म्हणून असेल कदाचित. पण मला नेहमी वाटायचं आपल्या प्रिय माणसाला नेहमी असा शिंपला पाठवावा. शिंपला म्हणजे एक गूढ गोष्ट असते बघा. कधी कधी असं वाटतं की शिंपल्याला जीव असतो, त्याला सारं समजतं. आपण पाठवू त्या माणसाकडे, त्याला अचूक जावंसं वाटतं. आणि जाणार कसा तो? समुद्राच्या लाटांवरूनच. समुद्र म्हणजे तर त्या शिंपल्याचं घर. आणि समुद्र काय कमी गूढ असतो? त्याला सगळं समजतं, कारण तोच सगळ्यांना जोडतो. आभाळाच्या त्या टोकापासून जमिनीच्या या टोकापर्यंत समुद्र असतो. परलोकापासून आपल्या जगापर्यंत 2 टोक जोडणारा निळा निळा समुद्रच असतो. म्हणून मी लहान असताना बाळाला सांगायचे की आपण समुद्रावरून निरोप पाठवू शकतो जवळच्या माणसाला. शिंपल्यावरून, खुणेच्या शिंपल्यावरून. आपलं प्रेम तितकं बळकट असेल तर खुणेचा शिंपला मिळायला हवा. मी हे असं नेहमी सांगायचे बाळाला. म्हणायचे, मी आधी गेले तर शिंपल्यात चांदणी काढून पाठवीन लाल रंगानं. तो म्हणायचा की मी आधी गेलो तर शिंपल्यात चांदोबा काढीन. नक्की लक्षात असेल त्याच्या. नक्कीच. असे 8-10 दिवस गेले. मला जशी काही तिच्या बडबडीची सवयच झाली होती. मजेत वेळ जायचा तिच्याशी गप्पा मारताना. सूर्य समुद्रात कधी बुडाला आणि निळं काळं आभाळ चांदण्यांनी कधी लखलखायला लागलं हे समजतच नसे. आणि एके दिवशी जणू तिला स्वर्ग सापडला. तिला शिंपला मिळाला होता पाहिजे तसा, आतमध्ये लाल रंगाचा गोल चांदोबा असलेला. तो शिंपला कुठं ठेवू न कुठं नको असं तिला होऊन गेलं. घट्ट मुठीत तो शिंपला धरून ती रडली. मला वाटलं नव्हतं कधी हा दिवस दिसेल असं पुन्हा पुन्हा म्हणत राहिली. त्या रात्री मी समाधानानं झोपलो. आता उद्यापासून तरी ती शिंपले उलगडत नि शोधित राहणार नाही. आपल्या मुलाबद्दल बोलणार नाही. मी काय म्हणतोय हे ऐकून घेईल, माझ्याविषयी बोलेल, माझी चौकशी करेल. मी तिला माझे सगळे अनुभव सांगेन. बँकेत कसे एक एक मूर्ख लोक भेटत ते सांगेन. कॅशियरनं कसा फ्रॉड केला ते सांगेन. हो, गुलशनबद्दल सुद्धा सांगेन. त्यात काय झालं? या उतार वयात आता ते लपवून ठेवायचं कशासाठी? बऱ्याच वेळा लोक सांगायचं ते सांगू शकत नाहीत, कारण कुणाला सांगायचं हाच प्रश्न असतो. नीट लक्ष देऊन सहानुभूतीनं ऐकून घेणारं असं माणूस कुठं भेटतं? पण आता मला असं कुणीतरी भेटलं आहे. पण मी काय म्हणून गप्प राहू? हां, तसा तिला माझ्या इतका पाचपोच नाही. ती चांगलीच मूर्ख आहे, सगळं कबूल. पण सांगितलेलं ऐकून घेईल. माणसाला दुसरं काय पाहिजे? आता मी म्हणाल तर माणसांचा अजिबात तहानेला नाही, पण सबंध दिवस त्या बंगल्यात एकटं राहून नुसतं समुद्रावर ऊन कसं पडतं आणि समुद्रावरून ऊन कसं उतरतं हे पाहून माणसाला कंटाळा येतोय की हो? हां, आता इतके दिवस मी तिला माझ्याविषयी फारसं काहीच सांगू शकत नव्हतो, कारण ती एकसारखं मुलाबद्दल नि शिंपल्याबद्दलच बोलायची. पण आता तो शिंपला मिळाल्यानंतर तिचं त्या विषयावरचं बोलणंच खुंटून जाईल. ती अगदी मोकळी होईल. मग तिला तरी दुसरा काय उद्योग आहे माझं बोलणं ऐकून घेण्याशिवाय? मला एक भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी कदाचित ती समुद्र किनाऱ्यावर यायचीच नाही, घरीच बसून राहील. कारण तिच्या परीनं आता तिचं समुद्रावरचं काम संपलं होतं. अर्थात तिनं असं केलं असतं
तर मी स्वतः रायकर आळीत जाऊन तिला समुद्रावर घेऊन आलो असतो, पण आमच्या समुद्रावरच्या गप्पा काही चुकवल्या नसत्या. पण ती वेळच आली नाही. ती ठरल्यासारखी समुद्रकिनाऱ्यावर हजर होती. आजही तिचे हात अधूनमधून शिंपले उलगडत होते. इतक्या वर्षाची सवय एकदम कशी जाणार, पण बाकी ती बरीच मोकळी वाटत होती. शेवटी 4 दिवसांनी ती मला म्हणाली, मला चुकल्यासारखं वाटतं हो अगदी. इतकी वर्ष मी शिंपला शोधित होते, आता मी आपली अगदीच रिकामी. मी म्हटलं, असं कसं? तुम्हाला शिंपला तर मिळाला. इतकी वर्ष तुम्ही शोधत होता ते सापडलं. खरं पाहिलं तर या समुद्र किनाऱ्यावर या अगणित शिंपल्यांमध्ये तुम्हाला तो शिंपला सापडणं अशक्यच होतं. पण तरी देखील तो चमत्कार घडला म्हणजे तुम्हाला किती अपूर्वाई वाटली पाहिजे. ती बराच वेळ गप्प राहिली. समुद्र गरजत राहिला. वरून समुद्र पक्षी ची 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 करीत उडत गेले. मग ती शांतपणे म्हणाली, मला तुम्ही इतकी खुळी समजता का हो? मला एवढं का कळत नाही की त्या दिवशी तुम्हीच तो शिंपला स्वतःच्या हातानं त्यावर तांबडा चांदोबा रंगावून तिथं आणून टाकलात, इतर शिंपल्यांबरोबर मिसळून. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. बाई, वाटलं होतं तेवढी मूर्ख नव्हती तर. बरोबर आहे ना मी म्हणते ते? तिनं पुन्हा विचारलं. मी हसलो. मग काय करू? इतकी वर्ष तुम्ही हा खुळ्यासारखा उद्योग करीत राहिलात. कोणीतरी तो थांबवायलाच हवा होता. ती हसली. फार मोहक हसली. मावळत्या सूर्याचं तेज डोळ्यांत घेऊन हसली. म्हणूनच मला रडू आलं. शिंपला मिळाला होता. दुःखानं नाही, आनंदानं. कुणीतरी माझी काळजी करतंय असं पहिल्यांदाच घडलं. माझा खुळ्यासारखा उद्योग थांबवावा असं पहिल्यांदाच कोणाला तरी वाटलं. तिनं आपल्या बटव्यातून तो शिंपला काढला. मी स्वतःच्या हातानं वर्तुळ रंगवलेला आणि ती त्यावरून हलकेच बोटं फिरवू लागली. मग हलक्या आवाजात म्हणाली, खरं सांगू, तुम्हाला वाटतं तेवढी मी खुळी नाही. एवढ्या अगणित शिंपल्यातून आपल्याला हवा असलेला एकच एक शिंपला सापडणं अशक्य आहे हे काय मला माहीत नव्हतं. पण तसा शिंपला असणारच नव्हता. म्हणजे मी नेहमी म्हणायचे की मी गेले तर शिंपल्यात चांदणी काढून पाठवीन, आणि तोही नेहमी म्हणायचा की मी चांदोबा काढून पाठवीन. मग त्यानं तो खराखुरा पाठवला नसता तरी काय बिघडणार होतं? तो शोधित राहणं यातच सुख होतं, कारण त्यानं तो आपल्याकडे पाठवलाय ही भावनाच महत्त्वाची होती. खरं ना? त्यामुळे मला वाटायचं की तो माझ्याशी अजून संबंध ठेवून आहे. नाहीतर तुम्हीच बघा, इतकी वर्ष तो जिवंत असता, मला नेमानं पत्र लिहित असता, तरी तो मला प्रत्यक्ष भेटत नाही. तोवर काय त्याचं जिवंत असणं नुसतं मानायचंच की नाही असेल? मी नाही असले गुंतागुंतीचे विचार करीत. म्हणून तो गेला तेव्हा मी ठरवलं की त्याला आपल्याशी जोडणारं काहीतरी शोधून काढायचं. मला एकदम आठवलं, पूर्वी आम्ही एकमेकांना सांगत असू ते शिंपल्यातल्या चांदोबा चांदणीबद्दल, आणि मी ठरवलं त्यानं पाठवलेल्या शिंपल्यातला चांदोबा शोधणं हाच आपल्या उरलेल्या आयुष्याचा हेतू. त्यासाठीच जगायचं आपण. हेतू तरी काय? शेवटी ठरवण्यातच असतो की नाही? हेतू कशाला हवा हो? नाहीतर फार रिकामा वाटतं आयुष्य. तुम्हाला कळायचं नाही, त्या काल्पनिक शिंपल्याच्या निमित्तानं मी जिवंत ठेवलं होतं माझ्या बाळाला. त्या काल्पनिक शिंपल्याच्या निमित्तानं मी जिवंत ठेवलं होतं माझ्या बाळाचं प्रेम. त्या प्रेमानंच माझं सगळं आयुष्य भारून टाकलं होतं.
त्या प्रेमानंच माझं सगळं आयुष्य भरून टाकलं होतं. आय एम सॉरी, मी पडल्या आवाजात म्हणालो. मला काही कळलं नाही. मी तिच्या हातून तो रंगवलेला शिंपला काढून घेतला. मी काहीतरी खुळ्यासारखं वागलो. हा कचरा किमतीचा शिंपला तुम्हाला खरा शिंपला असल्यासारखा शोधून काढायला लावला. मी तो शिंपला समुद्राच्या दिशेनं भिरकावला. तो पुळणीवर लांब जाऊन पडला. नाही हो, त्या शिंपल्याचं मोल वेगळंच आहे. फेकलात कशाला? मी तो घेणार आहे, जपून ठेवणार आहे, असं म्हणतच तो आणायला ती पुळणीवरून धावत गेली. आपली म्हातारी कुडी सांभाळण्याचा जराही प्रयत्न न करता. आणि अगदी एकाएकी एक प्रचंड लाट आली. तिची एक किंकाळी ऐकू आली. क्षणभर पाण्यावर तिचा हात दिसला आणि मग फक्त समुद्राची अकराळ विक्राळ गर्जना ऐकू येत राहिली. मी धावतच पाण्यात गेलो. तसंच पाण्यात स्वतःला झोकून दिलं. पण घोंघवणाऱ्या लाटांत कुठं कसलाच थांग लागत नव्हता. मी बराच वेळ पाण्यात पुन्हा पुन्हा बुड्या मारित होतो, पण नाही, तिचा कुठे पत्ताच नव्हता. आपण जसे त्या गावचेच नाही अशा रीतीनं समुद्र नेहमीसारखाच गरजत होता. काळोख पडायला लागला. आभाळात तांबडा लाल चंद्र उगवू लागला. मी हताशपणे किनाऱ्यावर परत आलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी रोजच्या सवयीनं समुद्र किनाऱ्यावर गेलो. वाळूत बसलो एकटाच. मी एक शिंपला उचलला, उलटा करून पाहिला. त्यावर चांदणी नव्हती. मी तो फेकून दिला. मी दुसरा शिंपला उचलला. कथा समाप्त.